Hello students, good morning all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Kandge. In your previous lecture, you have studied point management as a profession. In the management as a profession, first point, specialized knowledge. Second point, formal education and training. Third point, social obligation. Fourth number point, code of conduct. And fifth number point, representative associations. Okay. In today's lecture, we are going to start point Henry Fayol's 14 principles of management. मॅनेजमेंटचे हेनरी फेयॉलचे 14 प्रिन्सिपल्स जे दिलेले आहेत ते आपण स्टडी करणार आहोत. आजचं जे आपलं लेक्चर असणार आहे त्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट 7 प्रिन्सिपल्स जे असणार आहेत ते आपण स्टडी करणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये सेकंड 7. ओके. So in the Henry Fayol's 14 principles of management, first principle title is division of work. Second principle, authority and responsibility. Third principles, discipline. Fourth number principles, unity of command. 5 number, unity of direction. 6 number, subordinates of individual interest to general interest. And last, remuneration to employees. Okay. So let's see first principles, division of work. डिव्हिजन ऑफ वर्क म्हणजे काय, तर जे काही काम आहे ते डिव्हिजन वाईज प्रत्येक एम्प्लॉईला देणं. म्हणजेच काय, तर एखादी बिझनेस फर्म असते, बिझनेस ऑर्गनायझेशन असते, फॅक्टरी असते, त्यामध्ये जे काही काम आहे, जे काही तिथं एम्प्लॉईज काम करणार आहेत ते काम एका एम्प्लॉईला देऊन किंवा एक कॉमन असा ग्रुप असेल आणि त्या ग्रुपला ते काम देऊन चालणार आहे का, तर तसं चालणार नाही. त्यासाठी जे काही वर्क आहे ते कसं एम्प्लॉईंमध्ये डिवाईड झालं पाहिजे, डिव्हिजन त्या वर्कच्या एम्प्लॉईंमध्ये झाल्या पाहिजेत. मग डिव्हिजन ऑफ वर्क म्हणजेच काय, जे काही काम आहे त्याची काय करायची, विभागणी करायची, ते काम वाटून सर्वांना द्यायचं. एका व्यक्तीला काम देण्याऐवजी ते काम वाटून सर्वांना द्यायचं. मग डिव्हिजन ऑफ वर्क, in the division of work, this principle of Fayol tells us that for as possible the whole work should be divided into different parts. Okay, divided into different parts, and each individual should be assigned only one part of the work according to his ability and taste rather than giving the whole work to one person. म्हणजेच काय सांगितलं जाते, जे काही हेनरी फेयॉलने 14 प्रिन्सिपल्स आपल्याला सांगितलेले आहेत, एक्सप्लेन केलेले आहेत, त्यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल आपण बघतोय डिव्हिजन ऑफ वर्क, कामाची विभागणी. मग हेनरी फेयॉलने जी काही प्रिन्सिपल्स आपल्याला सांगितलेले आहेत त्यामध्ये शक्य तितकं संपूर्ण जे काही काम आहे फॅक्टरीमध्ये, बिझनेस फर्ममध्ये जे काही एम्प्लॉईंना काम करावं लागणार आहे ते डिफरंट पार्टमध्ये काय केलं पाहिजे, डिवाईड केलं पाहिजे. आणि इंडिव्हिज्युअल लेवलवरती प्रत्येक एम्प्लॉईंना त्यामधला थोडासा पाठ हा कामाचा दिला पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीला, संपूर्ण एका व्यक्तीला ते काम देण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कपॅसिटीनुसार, त्यांच्या टेस्टनुसार, त्यांच्या क्वालिफिकेशननुसार, त्यांच्या स्किलनुसार, त्यांच्या नॉलेजनुसार, त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार हे काम डिवाईड केलं पाहिजे, हे काम त्यांना दिलं पाहिजे. तरच काय होणार आहे, जी काही बिझनेसमध्ये जे काही काम करावं लागतं किंवा जे काही वर्क आहे ते काम वर्क प्रॉपरली होणार आहे, प्लॅनिंग करून होणार आहे. ओके. सगळं काम एका व्यक्तीने करणं म्हणजे ते पॉसिबल आहे का, तर ते पॉसिबल नाही. सो एका व्यक्तीने करण्याऐवजी ज्या वेळेला 10 व्यक्ती एकत्र येतात आणि ते काम करतात त्यावेळेला ते काम पटकन होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं. Then when a particular individual performs the same job repeatedly, he will become ज्या वेळेला एखाद्या एम्प्लॉईला त्याच्या स्किलनुसार, त्याच्या नॉलेजनुसार, त्याच्या एक्सपिरियन्सनुसार ज्या वेळेला त्याला काम दिलं जातं त्यावेळेला ती व्यक्तीसुद्धा त्याच्या इंटरेस्टनी काम करत असते. आणि ज्या वेळेला ती एखादी व्यक्ती आपल्या स्वतःच्या इंटरेस्टनी काम करत असते आपल्या बिझनेस फर्ममध्ये, त्यावेळेला नक्कीच आपला बिझनेस सक्सेस होणार असतो. म्हणजे जे काही प्रोडक्शन आहे, जे काही प्रोडक्ट बनवले जाणार आहेत ते क्वालिटीचे बनवले जाणार आहेत आणि त्याद्वारे काय होणार आहे, प्रोडक्शन इन्क्रीज होणार आहे. प्रोडक्शन इन्क्रीज झाली की प्रॉफिट आपला इन्क्रीज होणार आहे, आपल्याला सक्सेस इथं मिळणार आहे. सो डिव्हिजन ऑफ वर्क यामध्ये सांगायचं का आपल्याला, तर जे काही वर्क आहे ते कसं झालं पाहिजे, डिवायडेड झालं पाहिजे. एकच वर्क एका पर्टिक्युलर व्यक्तीला देऊन चालणार आहे का, तर नाही चालणार. त्यासाठी एका व्यक्तीला काम देण्याऐवजी तेच काम 10 व्यक्तीमध्ये ज्या वेळेला दिलं जातं डिवाईड करून, त्यावेळेला ते काम व्यवस्थित होतं. ओके.
प्रत्येकाच्या स्किलनुसार, प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार, प्रत्येकाच्या टेस्टनुसार ते काम डिवाईड झालं पाहिजे. आणि दुसरी जर पद्धत जर सांगायची म्हटलं तर काय येऊ शकते, तर जे काही एफर्ट्स आहेत, प्रत्येक एम्प्लॉई काय करतो, श्रम करत असतो, प्रत्येक एम्प्लॉई कष्ट घेत असतो, ते केवळ कामगारांचंच नाही, तर ते एम्प्लॉईलाच नाही, तर जे काही मॅनेजमेंट करणारी टीम असेल, ते मॅनेजमेंट करणारी टीमसुद्धा एफर्ट्स घेत असते. जर एखादा मॅनेजर असेल, तो एकाच प्रकारच्या प्रोसेस असेल किंवा एकाच प्रकारच्या प्रक्रियाच असतील, तो दीर्घ कालावधीसाठी, लॉंग टर्मसाठी जर करत असेल, तर नक्कीच त्यामधून काहीतरी सक्सेस हे निघणार असतं. म्हणजेच काय, तर स्पेशलायझेशन ज्या व्यक्तीचं आहे, ज्या विषयामध्ये, त्या व्यक्तीलाच तो विषय देणं गरजेचं आहे. ओके, हा आपला पहिला पॉईंट झाला. फर्स्ट पॉईंट, डिव्हिजन ऑफ वर्क. When a particular individual performs the same job repeatedly, he will become an expert in doing that particular part of the whole. ओके, सगळ्या पूर्ण बिझनेस फर्मचा पार्ट असतो जी काही व्यक्ती त्या कामामध्ये स्पेशल असेल, एक्सपर्ट असेल, आणि त्या व्यक्तीला जर ते काम दिलं तर ते नक्कीच सक्सेस होणार आहे. डिव्हिजन ऑफ वर्क यामध्ये लिहिण्यासारखं किंवा तुम्हाला समजण्यासारखं काय आहे, तर जे काही काम आहे ते एका इंडिव्हिज्युअल लेवलवरती, एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीला देण्याऐवजी ते काम डिवायडेड सगळ्या व्यक्तींमध्ये देणं गरजेचं आहे. ओके, सेकंड पॉईंट आपला आहे तो म्हणजे अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. आता अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, फर्स्ट लक्षात घ्यायचं की रिस्पॉन्सिबिलिटी ह्या अथॉरिटीचा सेकंड पार्ट आहे. रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी, ही अधिकाराची दुसरी बाजू आहे. ओके, अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल्स, बघा हेनरी फेयॉल्स, अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल्स authority and responsibility should go hand in hand. Okay, go hand in hand. अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी हे कसे असायला पाहिजेत, तर ते एकमेकांसोबत असायला पाहिजेत, गो हँड इन हँड. याचाच अर्थ काय की ज्या वेळेला एखादी व्यक्ती, पर्टिक्युलर व्यक्ती असेल, एखादं विशिष्ट स्पेशल काम करत असतील, त्यासाठी जे काही इफेक्ट होणार आहेत त्याच्यासाठी ती व्यक्ती जबाबदार असते. बघा, एखाद्या व्यक्तीला जर एखादं काम दिलं आणि त्या कामामधून जे काही रिझल्ट निघणार आहे, त्यामधून जे काही इफेक्ट निघणार आहेत, इफेक्ट होणार आहेत, त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण असते, ज्या व्यक्तीनं ते काम केलेलं आहे, ती व्यक्ती तिथं रिस्पॉन्सिबल असते. इट मीन्स दॅट वेन अ पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल इज गिवन a particular work and he is made responsible for the results, can this be possible by when he is given sufficient authority to discharge this responsibility, discharge his responsibilities. Okay, जे काही स्पेशल काम असेल, ते स्पेशल काम जी व्यक्ती करत असेल त्या व्यक्तीसाठी, त्या कामासाठी ती इंडिव्हिज्युअल लेवलवरती ती व्यक्ती रिस्पॉन्सिबल असते. आणि तेव्हाच हे काम शक्य होऊ शकतं ज्या वेळेला ती व्यक्ती एखाद्या रिस्पॉन्सिबिलिटीनं, एखाद्या अथॉरिटीनं ते काम पार पाडते. बघा, ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला एक पर्टिक्युलर काम दिलं जातं, ओके, त्यावेळेला ती काम करण्यासाठी जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आणि अथॉरिटी हवी आहे, ती जर त्या व्यक्तीला दिली तर ते काम लवकरात लवकर होणं पॉसिबल आहे आणि ते काम चांगल्या पद्धतीनं होतं. जर एखादं काम चांगल्या पद्धतीनं आणि लवकरात लवकर कंप्लीट व्हावं असं जर वाटत असेल, तर ती काम देताना त्या कामाबरोबर असणारी अथॉरिटी, त्या कामाबरोबर असणाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज त्यासुद्धा तिथं दिल्या गेल्या पाहिजेत. ओके, इट इज नॉट अ प्रॉपर टू मेक अ पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर एनी वर्क इन द अब्सेन्स ऑफ अथॉरिटी, एनी वर्क इन द अब्सेन्स ऑफ अथॉरिटी. आता अथॉरिटीच्या जागेवरती अथॉरिटी जर नसेल तर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कामासाठी जबाबदार बनवणं योग्य नाही. कारण त्या व्यक्तीला त्या कामाची अथॉरिटी दिली का, त्या व्यक्तीला त्या कामाची रिस्पॉन्सिबिलिटी दिली का, तर दिली नाही, त्यासाठी ती व्यक्ती रिस्पॉन्सिबल ठरणार नाही. जर रिस्पॉन्सिबल ठरलं तर ते राईट होणार नाही. ओके, इन द वर्ड्स ऑफ हेनरी फेयॉल्स, जे काही मॅनेजमेंट थिंकर आहेत हेनरी फेयॉल्स, त्यांच्या वर्ड्समध्ये जर सांगायचं बोललं तर द रिझल्ट ऑफ अथॉरिटी इज रिस्पॉन्सिबिलिटी. द रिझल्ट ऑफ अथॉरिटी इज रिस्पॉन्सिबिलिटी. देन it is the manual result of authority and essential another aspect of authority, and whenever authority is used, responsibility are automatically born. Authority जी आहे, authority is responsibility, the result
ऑफ अथॉरिटी इज रिस्पॉन्सिबिलिटी असं सांगितले तुम्हाला. म्हणजेच काय तर अथॉरिटी ही रिस्पॉन्सिबिलिटीचा इफेक्ट आहे, रिझल्ट आहे. ओके, अथॉरिटी ही रिस्पॉन्सिबिलिटीचा अफेक्ट आहे, रिझल्ट आहे. अँड ही जी अथॉरिटी असेल ती नॅचरली इफेक्टिव्ह असते. त्याचबरोबर ती जर मूलतः अधिकाराचा आणखीन एक जर पैलू आपण बघायला गेलो, एक पैलू तो ऑलरेडी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, दुसरा जर बघायला गेलो तर जबाबदारी. आपोआप ती काय होते, जन्माला येत असते, आपोआप ॲटोमॅटिकली रिस्पॉन्सिबिलिटी आर ॲटोमॅटिकली बॉर्न तुम्हाला सांगितलं आहे. कारण रिस्पॉन्सिबिलिटी अँड अथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी ही अथॉरिटीची दुसरी बाजू आहे. सो त्यासाठी ज्या ठिकाणी अथॉरिटी असेल त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी ही येत असते आणि ती आपोआप तिथं जन्माला येते. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं बोललं तर द CEO ऑफ अ कंपनी, द सेल्स टार्गेट ऑफ द सेल्स मॅनेजर फॉर द कमिंग इयर. Okay, for examples, the CEO of a company has the sales target of the sales manager for the coming years. बघा, फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी असेल, त्या कंपनीचा CEO असेल, येत्या वर्षासाठी जर CEOने काही सेलिंग केलं मॅनेजमेंटचं, मग त्यामध्ये जर जो काही सेल झाला आहे तो जर जे काही आपलं टार्गेट आहे त्याच्या जर दुप्पट असेल, त्याच्यापेक्षा जास्त असेल, इन्क्रीज झालेला असेल, तर हे आपल्याला लक्ष्य साध्य करण्यासाठी किंवा आपल्याला जास्तीत जास्त प्रिव्हियस इयरला किती सेल झाला आणि ह्या इयर्सला किती सेल करायचा, हे जर आपल्याला टार्गेट दुप्पट करायचं असेल, ते आपल्याला अचीव करायचं असेल, तर त्यासाठी जो काही तुमचा सेल्स एक्झिक्युटिव्ह असेल किंवा तुमचा सेल्स ॲडवायझर, तुमचा सेल्समन असेल, सेल्स मॅनेजर असेल, तो प्रॉपरली तुम्ही काय करणं गरजेचं आहे, तो तुम्ही नेमणं गरजेचं आहे. आणि अथॉरिटीनुसार त्याला काही अथॉरिटी दिल्या पाहिजेत, त्याला काही रिस्पॉन्सिबिलिटी दिली पाहिजे आणि त्यानुसार त्याच्या गरजेनुसार योग्य त्या प्री प्लॅन करून ॲडव्हर्टाईज ह्या तुम्ही केल्या पाहिजेत. गरजेनुसार म्हटलं तरी चालेल किंवा प्री प्लॅन केलं तरी चालेल. ॲडव्हर्टाईजमेंट जे आहे ते प्री प्लॅन करणं गरजेचं आहे. कारण जे काही तुमचं प्रोडक्ट तुम्हाला सेल करायचं आहे, विदाऊट ॲडव्हर्टाईज सेल होणार आहे का, तर विदाऊट ॲडव्हर्टाईज ते प्रोडक्ट सेल होणार नाही. जर प्रोडक्ट सेल करायचं असेल, प्रोडक्ट सेल करायचं असेल तर तिथं ॲडव्हर्टाईज करणं गरजेचं आहे. सध्याचं जर आपण पाहायला गेलो तर सध्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला मोस्टली सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये ॲडव्हर्टाईजमेंट ह्या पाहायला मिळतात. कारण ज्या पद्धतीमध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंट कराल तितक्या लोकांपर्यंत, तितक्या प्रमाणामध्ये तुमचं प्रोडक्ट हे सगळ्यांपर्यंत पोहोचणार असं. सो ॲडव्हर्टाईज इज अ मस्ट. ओके, आपला सेकंड पॉईंट झाला. देन थर्ड पॉईंट, डिसिप्लिन. अतिशय महत्त्वाचं आहे डिसिप्लिन, शिस्त प्रत्येकामध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता कोणताही इच अँड एव्हरी काम असेल, ओके, प्रत्येक काम असेल, इच अँड एव्हरी काम असेल, ते जर आपल्याला सक्सेस करायचं असेल तर त्यामध्ये, त्या कामामध्ये जे काय काम आपण करतो त्यामध्ये आपल्या डिसिप्लिन असणं अतिशय महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन इज इसेन्शियल्स फॉर एनी सक्सेसफुल वर्क परफॉर्मन्स. ओके, कुठल्याही वर्कमध्ये आपल्याला सक्सेस व्हायचं असेल किंवा आपला परफॉर्म आपल्याला द बेस्ट द्यायचा असेल तर त्यासाठी जे काही आपण काम करणार आहोत, जे काही वर्क आपण करणार आहोत त्यामध्ये डिसिप्लिन असणं गरजेचं आहे आणि तीही महत्त्वाची आहे. हेनरी फेअर्स कन्सिडर्स डिसिप्लिन टू मीन रिस्पेक्ट ऑफ अथॉरिटी अँड ऑब्झर्वेन्स ऑफ इस्टॅब्लिश्ड रूल्स. ओके, जे काही रूल्स आहेत ते तिथे डिस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे किंवा ऑलरेडी जर केलेले असतील, स्थापन केलेले असतील ऑलरेडी रूल्स, तर त्याचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे आणि त्याचं पालन करणं गरजेचं आहे. जे काही रूल्स आहेत ते फॉलो करणं तिथं गरजेचं आहे. ते रूल्स आपण रिस्पेक्ट करणं, फॉलो करणं गरजेचं आहे. डिसिप्लिन कॅन बी इस्टॅब्लिश्ड बाय प्रोव्हाइडिंग गुड सुपरविजन ॲट ऑल लेवल. Okay, clearly explaining the rules and implementing a system of reward and punishment. A manager can present a good example to the subordinates by disciplining himself. सांगायचं काय झालं तर जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत डिसिप्लिनमध्ये ते आपण रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे, ते आपण फॉलो करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती
ऑल स्तरावरती, सगळ्या स्टेजेसवरती, सगळ्या लेवल्सवरती गुड तुमचं सुपरविजन असणं गरजेचं आहे. त्याचबरोबरती जे तुमचे रेग्युलेशन्स आहेत ते क्लिअरली तुम्ही समजावून सांगणं गरजेचं आहे. जे काही एम्प्लॉईज आहेत ते एम्प्लॉई जर नवीन असतील आपल्या फॅक्टरीमध्ये, बिझनेस फर्म्समध्ये, तर त्यांना आपल्या बिझनेस फर्म्सचे डिसिप्लिन्स, रूल्स असतील, रेग्युलेशन्स असतील ते माहिती असणार आहे का? तर नाही. ते रूल्स अँड रेग्युलेशन क्लिअरली त्यांना एक्सप्लेन करणं आपलं काम आहे. जो काही मॅनेजर असेल त्याचं ते काम आहे. ओके. त्याचबरोबर ती जे काही नियम आहेत ते स्पष्टपणे सांगून जे काही डिसिप्लिन आहे ते डिसिप्लिन तिथं तुमची इस्टॅब्लिश होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती जो काही मॅनेजर असेल तो स्वतःला शिस्त लावून, स्वतःला डिसिप्लिन लावून एक चांगलं एक्झाम्पल, एक बेटर गुड एक्झाम्पल होऊ शकतो एम्प्लॉईंसाठी. ओके. सो स्वतः डिसिप्लिनमध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, इफ द एम्प्लॉईज ब्रेक दॅर promise of working up to their full capacity, it will amount to the violation of. Similarly, a sales manager has the authority to do business on credit. सांगायचं काय आहे एक्झाम्पलमध्ये, जर एखादा एम्प्लॉईज असेल तो जर पूर्ण आपल्या इफिशियन्सीने, पूर्ण आपल्या कॅपॅसिटीने जर वर्क करत असेल आणि अगोदर करत असेल, आता वर्क करण्यासाठी त्यांनी आपलं जे काही प्रॉमिस केलेलं आहे ते प्रॉमिस जर त्यांनी ब्रेक केलं, ओके, प्रॉमिस त्यांनी मोडलं, तर काय होणार आहे, जे काही आपले सिनियर असणार आहेत त्या सिनियरचं काय होणार आहे तिथं, सिनियरचा रिस्पेक्ट केला असं होईल का? तर नाही. सिनियरचा रिस्पेक्ट केला असं होणार तिथं नाही. सिनियरचा इन्सल्ट केला असं तिथं होऊ शकतं. ओके. त्याचप्रमाणे जो काही सेल्स मॅनेजर असेल त्याच्या क्रेडिटवरती बिझनेसचे जे काही अथॉरिटी असेल, बिझनेसच्या रिस्पॉन्सिबिलिटी असेल, बिझनेसचे जे काही राईट्स असतील ते त्याच्यावरती डिपेंड असतात. सो एखादा एम्प्लॉई जर असेल त्याने जर जे काही प्रॉमिस केलं, आपलं हार्डवर्क करीन किंवा फुल कॅपॅसिटीने काम करीन असं प्रॉमिस त्यांनी अगोदर केलेलं असतं, परत तो ब्रेक करतो, त्यासाठी अशा गोष्टी, अशा काही घटना ज्या आहेत, असे सिच्युएशन्स आपल्या बिझनेस फर्म्समध्ये येऊ नयेत, त्यासाठी जे काही एम्प्लॉईज आहेत ते डिसिप्लिनमध्ये असणं गरजेचं आहे. एम्प्लॉई डिसिप्लिनमध्ये असण्यासाठी जो काही मॅनेजर आहे तो ऑलरेडी कसा असला पाहिजे, डिसिप्लिनमध्ये असला पाहिजे. But in case he allows this facility not to the general customers but only to his relative and friends, then it will amount to ignoring his respect to his authority. Note काय आहे तर both these examples give the message of indiscipline, which is an undesirable situation. बघा, एखाद्या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीने किंवा जी काही त्याला सर्व्हिसेस प्रोव्हाइड केली जाणार आहे ग्राहकांना, सामान्य कॉमन जे कस्टमर्स आहेत त्यांना जी काही सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाणार आहे ती जर काही काळ झाली नाही किंवा त्याचे जे रिलेटिव्ज आहेत, फ्रेंड्स जे आहेत त्यांना ती जर दिली गेली किंवा त्यांना जी काही सर्व्हिस दिली जाणार आहे त्याच्याकडे जर इग्नोर झालं, दुर्लक्ष झालं, तर काय होऊ शकतं, तिथे डिसिप्लिन दिसून येणार नाही. म्हणजेच काय सांगितलं तर ही जी एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितले गेले ते कसे आहेत, जी काही सिच्युएशन आहे ती सिच्युएशन कशी आहे, इथं अनडिझायरेबल आहे. ओके. म्हणजेच काय तर जी काही एम्प्लॉईज असतील ते कसे असले पाहिजेत, फुल डिसिप्लिनमध्ये असले पाहिजेत. ते डिसिप्लिनमध्ये राहण्यासाठी जो काही मॅनेजर असेल तो मॅनेजर अगोदर डिसिप्लिनमध्ये असला पाहिजे. ओके. त्यांनी जे काही आपले हे असतील रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील ते त्यांनी स्वतः फॉलो करणं गरजेचं आहे. जर मॅनेजर फॉलो करत नसेल तर एम्प्लॉईसुद्धा त्या ठिकाणी ते रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करणार नाही. ओके. हा झाला आपला थर्ड पॉईंट. 4 नंबर पॉईंट आहे युनिटी ऑफ कमांड. म्हणजेच काय तर युनिटी ऑफ कमांड, जी काही कमांड एम्प्लॉईना दिली जाते त्याची इक्विटी असली पाहिजे. म्हणजेच काय तर अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल्स, बघा, युनिटी ऑफ कमांड अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल्स, according to these principles of unity of command, an individual employee should receive orders from only one superior at a time, and that employee should be available only to the superior.
If there are many supervisors giving orders to the same employees, he will not be able to decide as to which orders is to be given properly. He thus finds himself in confused a situation. मग काही सिच्युएशन कशा असतात, त्यामध्ये सिच्युएशनमध्ये कन्फ्यूज व्हावं लागतं किंवा कन्फ्यूज होतं. मग युनिटी ऑफ कमांड अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल्स, या तत्वानुसार, या प्रिन्सिपल्सनुसार जर एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल, ती वैयक्तिक कर्मचारी असेल किंवा वैयक्तिक लेवलवरती जर एखादी काम करणारी व्यक्ती असेल, एका वेळी फक्त एकच सिनियर असेल त्याचाच तो काय करणार आहे, जो काही ऑर्डर असेल त्याचे काही आदेश असतील, ऑर्डर्स असतील, ते एकाच व्यक्ती एक वेळेला फॉलो करू शकणार आहे. एक व्यक्ती 10 सिनियरच्या ऑर्डर्स एका वन टाईममध्ये फॉलो करू शकणार आहे का, तर नाही. जर ऐकायचं असेल एकच व्यक्ती 10 व्यक्तीचं ऐकणार आहे का एका वेळेला, तर नाही. एक व्यक्ती एकाच सिनियरचं एका वेळेला ऐकू शकतो. ओके. आणि एका वेळेला ऐकल्यानंतर तो एकाच सिनियरला आन्सर देणार आहे त्यावेळेला. जर एकच कर्मचारी एक कर्मचाऱ्याला अनेक सिनियर लोक जर ऑर्डर्स देत असतील, तर त्याला जे काही ऑर्डर्स दिले जाणार आहेत त्याला ते जे काय बोललं जातं की प्राधान्य दिलं जाईल का त्या कामाला. म्हणजे कुठलं काम अगोदर करायचं. 10 जर एक एम्प्लॉई असेल, 10 सिनियर असतील, 10 सिनियर जर ॲट वन टाईममध्ये त्या एम्प्लॉईला ऑर्डर्स देत असतील, तर तो व्यक्ती वन टाईममध्ये ते ऑर्डर्स फॉलो करू शकणार आहे का, तर त्या काय होणार, कन्फ्यूज होणार की पहिला मी कुणाचं ऐकू. ओके. कोणी मला अगोदर पहिलं काम सांगितलं आणि मी कुणाचं पहिलं काम करू, यासाठी ती व्यक्ती जी आहे ती काय होणार, मोठ्या प्रमाणामध्ये कन्फ्यूज होणार. तो एम्प्लॉई तिथं कन्फ्यूज होणार आहे आणि ती जी सिच्युएशन असणार आहे तो ती हँडल करू शकणार नाही. सच अ सिच्युएशन ॲडव्हर्सली अफेक्ट द इफिशियन्सी ऑफ द सबऑर्डिनेट्स. ओके. आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो इफेक्ट आपल्या सबऑर्डिनेटवरती दिसून येणार आहे. अशी परिस्थिती जर एखाद्या एम्प्लॉईबद्दल झाली तर बाकीचे जे सबऑर्डिनेट्स आहेत ते काय करणार, त्याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इफेक्ट होणार. ऑन द अदर हँड, वेन देअर आर मेनी सुपिरियर्स. ओके. ज्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सुपिरियर्स असतील, अनेक वरिष्ठ अधिकारी असतील, त्यावेळेला जे काही आपले सुपिरियर्स असतील, एव्हरी सुपिरियर विल बी लाईक हिज ऑर्डर टू बी गिवन अ प्रायोरिटी. बघा, प्रत्येक वरिष्ठाला काय वाटत असतं, प्रत्येक सुपिरियरला काय वाटत असतं की माझ्या कामाला, माझे जे ऑर्डर्स आहेत त्याला प्रायोरिटी दिली जावी, माझे जे ऑर्डर्स आहेत त्या ऑर्डर्स मांडल्या जाव्यात. दिस इगो प्रॉब्लेम क्रिएट्स अ पॉसिबिलिटी टू क्लॅश अँड देअर ओन इफिशियन्सी इज लाईक टू बी अफेक्टेड. बघा काय सांगितलं जाते, ज्या ठिकाणी अनेक सिनियर्स लोक असतील आणि प्रत्येक सिनियरला जर वाटत असेल की एखाद्या एम्प्लॉईने मी जो ऑर्डर दिला आहे तो त्यांनी फॉलो केला पाहिजे, माझे आदेश त्यांनी मान्य केले पाहिजेत, फॉलो केले पाहिजेत, आणि यामध्ये काय होतं की इगोचा प्रॉब्लेम निर्माण होतो आणि प्रत्येकाची इगो जी असते त्यामुळं काय होतं की हॅविंग द सम ऑब्जेक्टिव्ह इगोचा जो प्रॉब्लेम आहे क्रिएट अ पॉसिबिलिटी टू क्लॅश. मग तिथं काय होतं की तिथं भांडणं किंवा संघर्ष होण्याची सिच्युएशन तिथं निर्माण होते, क्रिएट होते. आणि त्याचा परिणाम काय होतो, तर जो काही एम्प्लॉई आहे त्याची जी स्वतःची त्याची कॅपॅसिटी आहे, त्याची स्वतःची जी इफिशियन्सी आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये इफेक्ट तिथं झालेला दिसून येतो. सो हे झालं आपलं युनिटी ऑफ कमांड. युनिटी ऑफ कमांडमध्ये आपल्याला काय सांगितलं, तर एका एम्प्लॉईला 10 किंवा अनेक त्याच्यापेक्षा जास्त सुपिरियर्स एका वेळेला ऑर्डर्स देऊ शकत नाहीत आणि दिली तरी तो फॉलो करू शकत नाही. त्यावेळेला ती जी सिच्युएशन असते ती त्याची कन्फ्युजनची सिच्युएशन असते. जर एखाद्या ठिकाणी 10 सिनियर लोक असतील आणि एक एम्प्लॉईज असेल तर 10 सिनियर लोक एका एम्प्लॉईला ॲट वन टाईममध्ये जर ऑर्डर्स देत असतील तर काय होणार आहे, त्याला काय होणार आहे, तो कन्फ्यूज होणार आहे. तो काय म्हणणार की मी पहिली ऑर्डर्स कुणाची फॉलो करू. ओके. त्यासाठी तो तिथं कन्फ्यूज होणार आहे. आणि जर त्यांनी काही सुपिरियर असे असतात की त्यांना काय वाटतं की सर्वात अगोदर माझं जी ऑर्डर आहे त्या माझ्या ऑर्डरला फॉलो केलं पाहिजे, माझी ऑर्डर त्यांनी मान्य केली पाहिजे, माझं काम अगोदर केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी जर इगोचा प्रॉब्लेम निर्माण झाला तर तिथं भांडणं होऊ शकतात, तिथं वाद होऊ शकतो, संघर्ष तिथं होऊ शकतो. आणि त्याचा इफेक्ट काय होतो, तर जो काही एम्प्लॉई आहे
जो कोण एम्प्लॉई आहे त्याच्या कार्यक्षमतेवरती त्याचा परिणाम हा दिसून येतो मोठ्या प्रमाणामध्ये. ओके, देन 5 नंबर प्रिन्सिपल आहे आपलं युनिटी ऑफ डायरेक्शन. युनिटी ऑफ डायरेक्शन. युनिटी ऑफ डायरेक्शन मीन्स काय, दॅट देअर शुड बी वन हँड ऑर वन प्लॅन for a group of activities having the same objectives. Okay, in other words, there should be one plan of action for a group of activities having the same objectives, and there should be one manager to control them. काय सांगितलं, युनिटी ऑफ डायरेक्शन. युनिटी ऑफ डायरेक्शनमध्ये जी काही युनिटी ऑफ डायरेक्शन आहे किंवा जी काही युनिटी आहे त्याला डायरेक्शन दिलं जातं. याचाच अर्थ काय, तर जी काही एक योजना असेल किंवा जो काही एक प्लॅन असेल, तो एक प्लॅन योजनेसाठी एक प्रमुख असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एक मेन हेड असणं गरजेचं आहे. जे की कॉमन ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे की एखादा जर ग्रुप असेल, ग्रुपला जर काही प्रोसेस करण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी जर सांगितलं, सेम ऑब्जेक्टिव्ह दिले, त्याच्यावरती काही ॲक्टिव्हिटीज करायला सांगितल्या, तर त्यासाठी त्यांचा एक हेड असणं गरजेचं आहे जो की त्यांना डायरेक्ट करेल, त्यांना डायरेक्शन देईल. ओके, एखादा ग्रुप असेल, त्या ग्रुपमध्ये एक त्यांचा मेन हेड असतो जो की त्या ग्रुपला काय करत असतो, लीड करत असतो, त्या ग्रुपला डायरेक्शन देत असतो, त्या ग्रुपला कंट्रोल करत असतो. ओके, आणि तो असणं गरजेचं आहे. मग वेगवेगळ्या प्रोसेसेस करावे लागत असतात, त्या ग्रुपला वेगवेगळ्या प्रोसेसेस करावे लागतात. मग वेगवेगळ्या प्रोसेसेस असतील, वेगवेगळ्या सिस्टम्स असतील, ज्या वेगवेगळे प्लॅनिंग्स असतील, ज्यामध्ये जे काही कॉमन ऑब्जेक्टिव्ज असतील त्याच्यावरती एक कंट्रोल करण्यासाठी एक कंट्रोलरसुद्धा तिथं असला पाहिजे. म्हणजेच युनिटी ऑफ डायरेक्शन. ग्रुप असेल, ग्रुपला डायरेक्ट करण्यासाठी, ग्रुपला गाईड करण्यासाठी, त्यांना कंट्रोल करण्यासाठी एक तिथं मेन हेड आपलं असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज ॲन ऑटोमोबाईल कंपनी इज मॅन्युफॅक्चरिंग 2 products. Okay, suppose an automobile company is manufacturing two products, namely scooters and cars, hence having 2 division. Okay, एखादी ऑटोमोबाईल कंपनी आहे जी की मॅन्युफॅक्चरिंग करते 2 प्रॉडक्ट्सचं. मग नावं काय आहेत, एक स्कूटर्स आणि एक कार्स. मग स्कूटर आणि कार्स या 2 डिव्हिजनमध्ये जर प्रोडक्शन होत असेल त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये, त्या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये, तर 2 डिव्हिजन आहेत. मग 2 डिव्हिजन आहेत म्हटल्यानंतर तिथं 2 हेड असले पाहिजे, जे की कारचं ज्या ठिकाणी प्रोडक्शन होतं त्या कारचं प्रोडक्शन ज्या ठिकाणी होतं तिथं एक असला पाहिजे, त्यांना गाईड करण्यासाठी, त्यांना कंट्रोल करण्यासाठी, त्यांना डायरेक्ट करण्यासाठी. आणि स्कूटर्सचं प्रोडक्शन ज्या डिव्हिजनमध्ये होतं त्या डिव्हिजनमध्ये सुद्धा एक हेड असले पाहिजेत, जे की त्यांना गाईड करतील, त्यांना डायरेक्ट करतील, त्यांना सजेशन्स देतील, कंट्रोल करतील. ओके, असं लक्षात काय घ्यायचं की जो काही ग्रुप आहे, ज्या ठिकाणी काम करायचं आहे तिथं एक हेड वरिष्ठ असतो जो की आपल्याला गाईड करत असतो, सजेशन देत असतो, कंट्रोल करत असतो. देन सेकंड पॉईंट, ॲज इच प्रोडक्ट हॅज इट्स ओन मार्केट्स अँड प्रॉब्लेम्स, देअरफॉर इच डिव्हिजन मस्ट हॅव इट ओन टार्गेट्स. Now, each division must plan its targets as per its environmental conditions to get better result. It is necessary to distinction between the meaning of the unity of command and the unity of direction. अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा जी काही कार्यक्षमता असेल, तुमची इफिशियन्सी असेल, त्याच्यामध्ये जो काही दुसरा आपला हेड असेल त्याच्याकडे जे काही आपल्या अथॉरिटी असेल ती अथॉरिटी तिथे यूज केली जाते. आणि ज्याच्याकडे जास्तीत जास्त अथॉरिटी आहे त्याच्या ऑर्डर्स ज्या आहेत त्याला अगोदर काय केलं जातं, प्राधान्य दिलं जातं किंवा त्या अगोदर ती फॉलो केल्या जातात. आणि ज्या ठिकाणी इगोची समस्या असेल, इगोचे प्रॉब्लेम्स असतील, त्या ठिकाणी सुद्धा इगोचे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. ज्या ठिकाणी इगोचा प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात, क्लॅश होऊ शकतो. त्याचबरोबर जर युनिटी ऑफ कमांडमध्ये should be only one manager time to give command on an employee, while the unity of direction means that there should be only one manager exercising control over all activities having the same objectives. जे काही डायरेक्शन आहे हे डायरेक्शन हेडनी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जो काही मेन
मेन सिनियर असेल त्यांनी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती जर प्रत्येक प्रोडक्शनसाठी इच अँड एव्हरी प्रोडक्शनसाठी जर स्वतःची सेपरेट मार्केट असेल, स्वतःची सेपरेट बाजारपेठ असेल, तर जे काही प्रोडक्शन सेलिंग करायचं त्याची तिथं प्रॉब्लेम्स क्रिएट होत नाहीत. आणि प्रत्येक जे डिव्हिजन असणार आहे ते जर आपल्याला चांगलं काम करायचं असेल किंवा चांगले इफेक्ट जर मिळवायचे असतील तरच काय होणार आहे, त्या इन्व्हायरमेंटल सिच्युएशननुसार, इन्व्हायरमेंटल परिस्थितीनुसार, इन्व्हायरमेंटल त्या वर्क इन्व्हायरमेंटनुसार ते आपल्या लक्षात येणार आहे. आणि ज्या ठिकाणी वर्क इन्व्हायरमेंट व्यवस्थित असेल त्या ठिकाणी जे काही काम चाललेलं आहे ते व्यवस्थित आहे असं म्हणता येईल. ओके. आणि कमांड, जे काही कमांड असणार आहे ते युनिटीमध्ये ते कमांड असणं गरजेचं आहे. कारण जो काही एम्प्लॉई असेल त्याला आदेश देण्यासाठी त्याला काही जे ऑर्डर द्यायचे ते एकाच वेळेला मॅनेजर देऊ शकेल. एक वन टाईममध्ये सगळ्यांपर्यंत ती ऑर्डर गेली पाहिजे. त्यासाठी युनिटी ही कमांड ही कशी असली पाहिजे, युनिटी कमांड असली पाहिजे आणि ती एका डायरेक्शनमध्ये जावी असा याचा अर्थ आहे. एकच उद्दिष्ट असलेल्या सर्व उपक्रमांवरती नियंत्रण ठेवणारा हा एक असा मॅनेजर असतो. कारण तो जर एकटा सगळ्यांना डायरेक्शन देत असेल तर तो एकटाच असा असतो की ज्या काही सगळ्या प्रोसेस होत आहेत त्यांना डायरेक्ट करणारा. ओके. हे झालं आपलं 5 नंबरचं प्रिन्सिपल्स. त्यानंतर 6 नंबर आहे आपला सबऑर्डिनेट्स ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जनरल इंटरेस्ट. सबऑर्डिनेट्स ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जनरल इंटरेस्ट. Title is subordinates of individual interest to general interest. In the subordinates of individual interest to general interest, these principles can be named priority to general interest over individual interest. According to this principle, the general interest or the interest of the organization is above everything. If one is asked to place individual interest and the general interest in order to priority definitely the general interest will be placed at the first place. Okay. जे काही सबऑर्डिनेट्स असणार आहेत ते इंडिव्हिज्युअल लेवलवरती जो इंटरेस्ट असणार आहे तो जनरल इंटरेस्ट असणार आहे. म्हणजेच काय तर या प्रिन्सिपल्समध्ये वैयक्तिक जो इंटरेस्ट असणार आहे किंवा वैयक्तिक जे इंटरेस्ट व्याज असेल किंवा इंटरेस्ट असेल, सामान्य इंटरेस्ट जो असणार आहे त्याला तिथं काय दिलं गेलं, प्राधान्य तिथं प्रायोरिटी त्याला तिथं जास्तीत जास्त गेलेली आहे. आणि या तत्वानुसार सामान्य कॉमन जे पर्सन आहेत, कॉमन हित तिथं तेवढंच महत्त्वाचं आहे. संस्थेचं हित जेवढ्या प्रमाणामध्ये बिझनेसचं हित महत्त्वाचं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये स्वतःचं हितसुद्धा तिथं तेवढंच महत्त्वाचं आहे. जर एखाद्या व्यक्ती जे एखादी एम्प्लॉईज असेल आणि ती स्वतःचं हित पाहत असेल तर ते तिथं रॉंग नाही. मग स्वतःचं हित आणि कॉमन ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा कॉमन इंटरेस्ट असेल या क्रमाने जर पाहायला गेलं तर स्वतःचं हितसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि निश्चितपणे स्वतःच्या हिताला सुद्धा तिथं प्राधान्य देणं गरजेचं आहे. ॲज पर फॉर एक्झाम्पल बघा काय सांगितलं तर ॲज पर इफ अ मॅनेजर टेक अ सम डिसिजन विच हार्म्स हिम पर्सनली बट रिझल्ट इन अ ग्रेट प्रॉफिट टू द कंपनी, ही शुड certainly give priority to the interest of company and take the decision accordingly. बघा जे काही डिसिजन आहे ते डिसिजन घेणं गरजेचं आहे. त्या डिसिजन घेण्यासाठी कंपनीला, जी काही कंपनी असेल, फॅक्टरी असेल, तिला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नफा होत असतो आणि त्या नफा जो आहे त्या नफ्यामधून थोड्याशा प्रमाणामध्ये अमाऊंट ही एम्प्लॉईंच्या हितासाठी सुद्धा देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी निर्णय घेणं गरजेचं आहे. ओके. हा झाला आपला 6 नंबरचा पॉईंट, सबऑर्डिनेट्स ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जनरल इंटरेस्ट. दॅन सेकंड 7 नंबर पॉईंट आपला आहे रेम्युनरेशन ऑफ एम्प्लॉईज. रेम्युनरेशन ऑफ एम्प्लॉईज. In the remuneration to employees, FEOLS is an opinion that the employees should get fair remuneration so that the employees and the owners find equal amount of satisfaction. It is the duty of the managers to ensure that employees are being paid remuneration according to their work. ओके. रेम्युनरेशन टू एम्प्लॉई, जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांचं रेम्युनरेशन. मग यामध्ये फेओल यांच्या मतानुसार काय आहे तर जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना योग्य राईट टाईममध्ये राईट
जे काही त्यांनी वर्क केलेलं असेल त्याचा राईट मोबदला त्यांना राईट रेम्युनरेशन तिथं मिळालं पाहिजे, की जेणेकरून जे काही एम्प्लॉई आहेत आणि ओनर आहेत त्यांच्यामध्ये जे काही रिलेशन आहे ते रिलेशन मेंटेन राहावं, रिलेशन चांगलं राहावं, त्यांचे संबंध चांगले राहावेत. कर्मचारी जे असतात, एम्प्लॉई जे असतात, त्यांच्या कामानुसार त्यांना रेम्युनरेशन देणं गरजेचं आहे. आणि ते रेम्युनरेशन देणं हे मॅनेजरचं काय आहे, त्याचं कर्तव्य आहे. ओके, त्यांनी जास्तीत जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे. जो मॅनेजर जास्तीत जास्त प्रायोरिटी देईल आपल्या एम्प्लॉईंच्या रेम्युनरेशनला, तिथं नक्कीच जास्त प्रमाणामध्ये सक्सेस होणार आहे. तथापि काय होऊ शकतं, तर जर त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला, राईट रेम्युनरेशन दिलं गेलं नाही, तर ते काय काम प्रामाणिकपणे करणार आहेत का, त्यांच्या क्रिएटिव्हिटीनं, त्यांच्या कपॅसिटीनं, ते ऑनेस्टीनं काम करणार आहेत का, तर ते ऑनेस्टीनं काम करणार नाहीत, त्यांच्या ते कपॅसिटीनं काम करणार नाहीत. ॲज अ रिझल्ट काय दिसू शकतो, तर द ऑर्गनायझेशन शाल हॅव टू फेस फेल्युअर. प्रॉपर रेम्युनरेशन डिपेंड ऑन सम फॅक्टर्स लाईक द कॉस्ट ऑफ लिव्हिंग, डिमांड ऑफ लेबर अँड देअर ॲबिलिटी. बघा त्याचा इफेक्ट काय दिसू शकतो आपल्याला, तर आपली जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन असणार आहे तिला सक्सेस मिळणार नाही, ती फेल होणार आहे. जे काही कॉमन ऑब्जेक्टिव्ज आहेत ते अचीव करू शकणार आहे का, तर ते अचीव करू शकणार नाही. राईट रेम्युनरेशन त्यांना देणं गरजेचं आहे, आणि जर राईट रेम्युनरेशन त्यांना दिलं गेलं तर त्यांच्यावरती ते डिपेंड असतात. मग त्याची राहण्याची त्यांची किंमत असेल, त्यांची लाईफस्टाईल असेल, त्यांची डिमांड असेल, त्यांची कॅपॅसिटी असेल, ती पूर्ण सगळी त्यांच्या रेम्युनरेशनवरती डिपेंड असते. जर त्यांना रेम्युनरेशन दिलं गेलं तर ते मोटिवेट होतात आणि मोटिवेट होऊन काम करतात. आणि ज्या वेळेला कुठलाही एम्प्लॉई मोटिवेट होऊन काम करत असतो त्यावेळेला नक्कीच आपल्या बिझनेस फर्मला सक्सेस हा मिळत असतो. ओके, सो हे झालं आपले 7 हेनरी फेऑल्सचे प्रिन्सिपल्स. ओके, आजचं आपलं लेक्चर जे होतं त्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, 7 प्रिन्सिपल्स जे आहेत आपले हेनरी फेऑल्सचे ते आपण स्टडी केलेले आहेत. नेक्स्ट जे असणारे लेक्चर, त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये सेकंड 7 जे प्रिन्सिपल्स असणार आहेत. टायटल काय असेल, सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन, स्कालर चेन, युटिलिटी ऑर्डर्स, इक्विटी, स्टॅबिलिटी ऑफ पर्सनल इनिटिव्ज आणि स्पिरिट दी कॉप्स. सो या पद्धतीचे जे काही सेकंड 7 असणार आहेत आपले प्रिन्सिपल्स ते नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करणार आहोत. आणि आजच्या लेक्चरमध्ये फर्स्ट 7 आपण स्टडी केलेले आहेत. ओके, so student, if you have any query, any questions, so you can ask me in comment section below. It is compulsory to write your full name in the comment section. Everyone want to write your full name in the comment section for your presently. Okay, thank you.